परवा भीमाशंकर विकास आराखड्याबद्दल शिखर समितीची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक झाली आणि त्या बैठकीसाठी जे काही मुद्दे पुढे आलेले त्या मुद्द्यामध्ये भीमाशंकर मंदिर हे खेड तालुक्यामध्ये आहे, परंतु त्या बैठकीमध्ये भीमाशंकर मंदिरा हे आंबेगाव तालुक्यामध्ये कायम वारंवार उल्लेख केला जातो आणि हा उल्लेख करत असताना तसं पाहिलं तर भीमाशंकर मंदिर हे खेड तालुक्यामध्ये आहे, तो आमच्या खेड तालुक्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि ह्या विकास आराखड्यामध्ये ज्या बैठक झाली त्या बैठकीला मंदिराचा उल्लेख करत असताना खेड आंबेगाव असा असावा याला खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांनी संमती दर्शवलेली आहे आणि त्यांच्या संमतीने खेड तालुक्यामध्ये आणि परिसरामध्ये तालुक्याच्या जनतेमध्ये एक असंतोष निर्माण झालेला आहे की हे मंदिर आपल्या तालुक्याचं आहे. ह्या मंदिराची हद्द खेड तालुक्यामध्ये आहे. मंदिर ज्या जागेवर उभे राहिले तो 7-12 खेड तालुक्याचा आहे. मग जर हे सगळं खेड तालुक्याचं आहे तर त्या ठिकाणी आंबेगावचं नाव कशासाठी द्यायचं? आणि म्हणून आमदार बाबाजी काळे यांनी खेड आंबेगाव हे नाव द्यावं याला संमती दर्शवली. यासाठी मी प्रथमतः त्यांचा निषेध करतो, त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो आणि मला संपूर्ण जनतेला सांगायचं आहे की भीमाशंकर विकास का तयार होतोय तर याच्या पाठीमागचं कारण असं आहे की सन 2027ला नाशिकमध्ये फार मोठा कुंभमेळावा होतोय आणि ह्या कुंभमेळाव्यासाठी महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण देशातून फार मोठे तपस्वी, साधू महाराज, साधू संत त्या कुंभमेळ्यासाठी उपस्थित राहणार आहे आणि मग जात असताना भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग खेड तालुक्यामध्ये आहे. त्या ठिकाणी सुद्धा अनेक साधू संत दर्शनासाठी येणार आहे, अनेक साधू संत त्या ठिकाणी वास्तव्य करणार आहे आणि मग त्यांची गैरसोय होऊ नये, त्यांना सगळ्या सुविधा मिळाव्या हा उद्देश खऱ्या अर्थाने सरकारचा आहे. आणि म्हणून हा जो भीमाशंकर विकास आराखडा तयार होतोय यामध्ये श्रेय घेण्याचं कोणत्या खासदार, आमदार, मंत्री यांनी कुणी श्रेय घेऊ नये. ते कुंभमेळ्यासाठी भीमाशंकर परिसराचा विकास करण्यासाठी ते सरकारचं नियोजन आहे आणि म्हणून जर आपल्या तालुक्याचे आमदार जर मी काम करतोय असं जर म्हणत असेल तो त्यांचा पूर्णपणे त्यांचं अज्ञान आहे किंवा ते ह्या खेड तालुक्याच्या जनतेला चुकीचं सांगतात किंवा खेड तालुक्याच्या जनतेला फसवतात. आणि म्हणून मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की परवाच ही मीटिंग झाली, त्याचं प्रोसिडिंग तयार झालेलं आहे. आपण ताबडतोब तशा पद्धतीचं पत्र मुख्यमंत्री साहेबांना लिहावं किंवा प्रत्यक्ष भेटून परत खेड आंबेगावचं ऐवजी खेड तालुका असंच नाव करावं अशी मी त्यांना ह्या ठिकाणी. भीमाशंकर विकास आराखड्यासंदर्भात मुंबई सह्याद्री येथे शिखर बैठक पार पडली आणि त्या बैठकीला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये
आंबेगावचे आमदार आणि खेड तालुक्याचे आमदार हे सगळे उपस्थित होते. त्या ठिकाणी हा विकास आराखडा चालत असताना प्रत्येक विकास आराखड्यामध्ये आंबेगाव तालुका म्हणून नाव येत होतं. ते येत असताना निश्चितपणानं खेडच्या आमदारांनी सांगितलं इथून पुढे खेड आंबेगाव लावावं. हे खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे. किंवा भीमाशंकर देवस्थान हे जर खेडमध्ये असेल तर खेडचंच नाव लावलं पाहिजे. भौगोलिकदृष्ट्या जर पाहिलं तर खेड तालुक्यामध्ये गेले कित्येक वर्षापासून खेड आणि आंबेगावचा जो संघर्ष चालू आहे याला कुठंतरी तुम्ही क्लीन चिट दिली किंवा त्यांना कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर देऊन कुठेतरी आंबेगाव आणि खेडचं कुठेतरी तुम्ही वेगळं पण दाखवत आहे. कारण भीमाशंकर देवस्थान हे खेड तालुक्यामध्येच आहे, खेडमध्येच राहिलं पाहिजे. त्याला कुठलाही संघर्ष करायला लागला तरी काही हरकत नाही. पण आपल्या खेड तालुक्याचं अस्तित्व निश्चितपणानं कमी होता कामा नये. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले भीमाशंकर देवस्थान त्याच्यामुळं खेड तालुक्याचं नाव निश्चितपणानं कुठंतरी आपलं महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या याच्यामध्ये अग्रस्थानी आहे. त्यामुळे हे नाव जर कट झालं तर कुठंतरी खेड तालुक्यावर अन्याय झाल्याशिवाय राहणार नाही. याचं कुठंतरी खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांनी आत्मरोषण करण्याची गरज आहे. 2027मध्ये नाशिक येथे होणारा महाकुंभमेळा त्याच्या अनुषंगाने देशातील जेवढी ज्योतिर्लिंग आहेत, विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर हे देवस्थान कुंभमेळ्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने दिलेल्या सगळ्या पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी हा विकास आराखडा मंजूर झालेला आहे. ह्या विकास आराखड्याचं श्रेय कुणी लोकप्रतिनिधी घेण्याचं काही कारण नाही. कारण हा ठिकाणी शासनाचंच काम आहे. शासनाने जर सगळे प्रशासकीय यंत्रणा लावून त्या ठिकाणी कामं केलेलं आहे. यांनी काही कामं सुचवली असती म्हणतात सुचवली, पण शासनाला जी योग्य वाटतात ती निश्चितपणे शासनाने कामं सुचवून ते चांगल्या प्रमाणामध्ये काम दर्जेदार करण्याचं काम शासनाने ठरवलं आहे. तेव्हा लोकप्रतिनिधींनी ह्या विकास आराखड्याबाबत कोणी असा मी स्वतः काहीतरी निधी आणला आहे हे वास्तव खरंच समाजासमोर आलं पाहिजे.